गणपती बाप्पा मोरया. 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत, ते मनापासून करा. वृश्चिक राशीबद्दल 2026 मध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण याआधी पाहिल्या आहेतच. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत, म्हणजेच नेमकं काय करावं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फळ मिळण्यासाठी कर्म करावंच लागतं. ग्रहगोचरानुसार वृश्चिक राशीसाठी जानेवारी महिना 2 वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या अर्ध्या महिन्यात मन, भावना आणि जुने विषय याकडे लक्ष द्यावं लागेल आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात पैसे, कुटुंब आणि निर्णय महत्त्वाचे ठरतील. म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया. जानेवारी 2026 पहिला अर्धा महिना म्हणजेच साधारण 13 जानेवारी पर्यंतच्या काळात वृश्चिक राशीने आतल्या भावना आणि मनातील गोंधळ यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. या काळात वृश्चिक राशीने काय करावं? नंबर 1, भावना संयमाने व्यक्त करा. मनात साठवून ठेवण्यापेक्षा शांतपणे योग्य वेळी आपलं म्हणणं मांडणं फायद्याचं ठरेल. नंबर 2, जुन्या गोष्टी उकरून काढू नका. भूतकाळातील चुका, जुने वाद या काळात पुन्हा आठवणं मनावर ताण वाढवू शकतं. नंबर 3, गोष्टी गुप्त ठेवा. तुमचे प्लॅन, आर्थिक बाबी सगळ्यांशी शेअर करणं या काळात टाळा. नंबर 4, संशय टाळा. उगाच शंका घेणं किंवा नकारात्मक विचार या काळात त्रासदायक ठरू शकतात. नंबर 5, स्वतःसाठी वेळ काढा. थोडा एकांत, ध्यान किंवा शांत वेळ या काळात मन स्थिर ठेवायला मदत करेल. आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो. साधारण 13 जानेवारी नंतरच्या या टप्प्यात वृश्चिक राशीसाठी पैसे, कुटुंब आणि निर्णय याकडे लक्ष द्यावं लागेल. या काळात वृश्चिक राशीने काय करावं? नंबर 1, आर्थिक निर्णय जपून घ्या. खर्च, गुंतवणूक किंवा कर्ज या बाबतीत घाई टाळा. नंबर 2, कुटुंबाशी स्पष्ट संवाद ठेवा. मनात ठेवण्यापेक्षा शांतपणे बोलणं गैरसमज टाळेल. नंबर 3, रागावर नियंत्रण ठेवा. लहान गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया या काळात टाळा. नंबर 4, जबाबदाऱ्या स्वीकारा. पळ काढण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारल्यास मान वाढेल. नंबर 5, संयम ठेवा. तुरंत परिणाम अपेक्षित ठेवण्यापेक्षा थोडा वेळ द्या. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी 2026 वृश्चिक राशीसाठी पहिला अर्धा महिना भावनांवर नियंत्रण आणि अंतर्मुखतेचा आणि दुसरा अर्धा महिना पैसे, कुटुंब आणि निर्णयांमध्ये संयम ठेवण्याचा आहे. आता आपण पटापट उरलेल्या सगळ्या महिन्यात वृश्चिक राशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत. वृश्चिक रास फेब्रुवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 12 फेब्रुवारी. तर ह्या काळात काय करायचं? घरात संवाद ठेवा. भावनिक प्रतिक्रिया टाळा. कुटुंबासाठी वेळ द्या. हा टप्पा भावनिक स्थैर्य राखण्याचा आहे. दुसरा टप्पा 13 ते 29 फेब्रुवारी. तर ह्या काळात काय करायचं? विचारपूर्वक निर्णय घ्या. शिक्षण, अभ्यास सुरू ठेवा. भावनिक निर्णय टाळा. हा टप्पा बुद्धीचा योग्य वापर करण्याचा आहे. वृश्चिक रास मार्च 2026 पहिला टप्पा 1 ते 14 मार्च. तर ह्या काळात काय करायचं? दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा. वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. दुसरा टप्पा 15 ते 31 मार्च. तर ह्या काळात काय करायचं? संवाद स्पष्ट ठेवा. गैरसमज टाळा. सहकार्य स्वीकारा. वृश्चिक रास एप्रिल 2026 पहिला टप्पा 1 ते 13 एप्रिल. तर ह्या काळात काय करायचं? धोका टाळा. गोष्टी गुप्त ठेवा. संयम ठेवा. दुसरा टप्पा 14 ते 30 एप्रिल. तर ह्या काळात काय करायचं? गुरुजनांचा सल्ला घ्या. दान, धार्मिक कार्य करा. प्रवास नियोजनाने करा. वृश्चिक रास मे 2026 पहिला टप्पा 1 ते 14 मे. तर ह्या काळात काय करायचं? कामात सातत्य ठेवा. वरिष्ठांशी नम्र वागा. जबाबदाऱ्या स्वीकारा. दुसरा टप्पा 15 ते 31 मे. तर ह्या काळात काय करायचं? नेटवर्क वाढवा. टीमवर्क स्वीकारा. उत्पन्न संधी ओळखा. वृश्चिक रास जून 2026 पहिला टप्पा 1 ते 14 जून. तर ह्या काळात काय करायचं? खर्चावर नियंत्रण ठेवा. विश्रांती घ्या. भावनिक निर्णय टाळा. दुसरा टप्पा 15 ते 30 जून. तर ह्या काळात काय करायचं? स्वतःकडे लक्ष द्या. आरोग्य सुधारणा करा. नवीन सुरुवात करा. वृश्चिक रास जुलै 2026 पहिला टप्पा 1 ते 15 जुलै. तर ह्या काळात काय करायचं? शब्द जपून वापरा. खर्च नियोजन करा. घरात संवाद ठेवा. दुसरा टप्पा 16 ते 31 जुलै. तर ह्या काळात काय करायचं? नवीन प्रयत्न सुरू करा. लहान प्रवास फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास ठेवा. वृश्चिक रास ऑगस्ट 2026 पहिला टप्पा 1 ते 16 ऑगस्ट. तर ह्या काळात काय करायचं? कुटुंबासाठी वेळ द्या. भावनिक संतुलन ठेवा. घरगुती प्रश्न सोडवा. दुसरा टप्पा 17 ते 31 ऑगस्ट. तर ह्या काळात काय करायचं? शिकणं सुरू ठेवा.
सर्जनशील काम करा, संयम ठेवा. वृश्चिक रास सप्टेंबर 2026. पहिला टप्पा 1 ते 16 सप्टेंबर. तर ह्या काळात काय करायचं? दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा, वाद टाळा, शरीराची काळजी घ्या. दुसरा टप्पा 17 ते 30 सप्टेंबर. तर ह्या काळात काय करायचं? स्पष्ट संवाद ठेवा, गैरसमज टाळा, भागीदारी जपून करा. वृश्चिक रास ऑक्टोबर 2026. पहिला टप्पा 1 ते 17 ऑक्टोबर. तर ह्या काळात काय करायचं? धोका टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा, संयम ठेवा. दुसरा टप्पा 18 ते 31 ऑक्टोबर. तर ह्या काळात काय करायचं? दान, धार्मिक कार्य करा, प्रवास नियोजनाने करा, सकारात्मक विचार करा. वृश्चिक रास नोव्हेंबर 2026. पहिला टप्पा 1 ते 15 नोव्हेंबर. तर ह्या काळात काय करायचं? कामात सातत्य ठेवा, वरिष्ठांशी योग्य वर्तन ठेवा, शिस्त ठेवा. दुसरा टप्पा 16 ते 30 नोव्हेंबर. तर ह्या काळात काय करायचं? मित्रांची मदत घ्या, उत्पन्न संधी ओळखा, टीम वर्क करा. वृश्चिक रास डिसेंबर 2026. पहिला टप्पा 1 ते 15 डिसेंबर. तर ह्या काळात काय करायचं? विश्रांती घ्या, खर्चावर नियंत्रण ठेवा, गोष्टी गुप्त ठेवा. दुसरा टप्पा 16 ते 31 डिसेंबर. तर ह्या काळात काय करायचं? वर्षाचा आढावा घ्या, पुढील वर्षाची तयारी करा, स्वतःवर विश्वास ठेवा. आता ह्यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर उपायांकडे वळूयात. 2026 हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे. म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा. आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि 2026 मधील ग्रहदोष कमी करेल. म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा. पण त्याबरोबरच शत्रुग्रहांचा त्रास होऊ नये म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी रोज आंघोळीनंतर हनुमान चालिसा म्हणावी. आणि तुमच्या राशीला आणि त्या योगे तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात गंग या एकाक्षरी मंत्राचा किंवा ओम गंग गणपतये नमः मंत्राचा जप सुरू ठेवावा. जर तुम्ही जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत हे डूस पाळले तर 2026 मध्ये वृश्चिक राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल. गणपती बाप्पा मोरया.